नाही, पण राऊतसाहेब, आंदोलनादरम्यान आंदोलकांचे नेते किंवा राजकीय नेते यांच्याकडून वापरली गेलेली भाषा याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले किंवा वाद निर्माण झाले। या आंदोलनानंतरही जी भाषा केली जाते, विशेषतः काल जरांगे असं म्हणाले की जर आम्हाला मुंबईत येण्यापासून रोखलं असतं तर आम्ही वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांना धुवून काढलं असतं। मग त्याच्यावरती माननीय मुख्यमंत्र्यांनी मत व्यक्त करावं, मी कशा करते व्यक्त करू? किंवा त्यांच्या पक्षाचे एवढे मोठे मोठे प्रवक्ते आहेत, वजनदार, जोरदार, हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे किंवा सरकारचा विषय आहे, त्याच्यामध्ये मी मत व्यक्त करावं आणि एक वेगळ्या दिशेला हा विषय न्यावा असं मला वाटत नाही। जर मुख्यमंत्र्यांवरती काही झालं असेल, कोणी बोललं असेल, तर त्या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री उत्तर द्यायला समर्थ आहेत। पण मी वारंवार सांगतो, या सगळ्या प्रक्रियेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संयम हा वाखाणण्यासारखा आहे। त्यांनी कुठे चिडचिड केली नाही, कुठे आदळापट केली नाही, अनेक गोष्टी एक तटस्थपणे पाहताना मला असं वाटलं की अत्यंत संयमाने त्यांनी हा सगळा विषय हाताळला आणि त्यासाठी ते कौतुकास पात्र आहे। नाही, पण या सगळ्या GRवर किंवा या सगळ्या आंदोलनावर काढलेल्या तोडग्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणतात की एका GRने सगळ्या मागण्या काही पूर्ण होणार नाही, टप्प्याटप्प्याने मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्या। आता ह्या कोण काय म्हणतोय त्याच्यावरती काही चर्चा करण्यात अर्थ नाही। स्वतः मराठा समाजाचे नेते जर समाधानी आहेत तर ह्यांनी कशा करता बोलावं? कुणीच बोलू नये। आंदोलन संपलेलं आहे, आंदोलन मागे घेतलेलं आहे आणि सर्व शंकांचं निरसन झाल्यावर ते आंदोलन मागे घेतलेलं आहे। आता उपमुख्यमंत्री काय म्हणतायत, मंत्री काय बोलतायत, इतर नेते काय बोलतायत, त्यात पडणं मला आता महाराष्ट्राच्या हिताचं वाटत नाही। काल तुम्ही